नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी बॅग्स 3 न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 1772 कोटी. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला 3 नवीन ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची किंमत आहे 1772 कोटी रुपये. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 14,855 कोटी रुपये आली आहे. आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 746 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, एवढंच नाही तर पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1542 कोटी रुपये. आणि पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 74 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, एक वर्ष आधी तर या कंपनीचा नेट प्रॉफिट लॉसमध्ये होता आणि आता प्रॉफिटमध्ये आला आहे. तसेच मित्रांनो, बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे नंबर इयर ऑन इयर बेसिसवरच कम्पेअर करायचे असते. तर मित्रांनो, जर आपण अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 19,607 कोटी रुपये आली आहे. आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 1238 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल विन्स रुपीज 360 कोटी वर्थ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम पेट्रोनेट LNG फॉर दहेज प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला पेट्रोनेट LNG लिमिटेडकडून 360.28 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे, जो या कंपनीला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, RVNL सेक्युअर रुपीज 144 कोटी ऑर्डर फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला साऊथ सेंट्रल रेल्वेकडून ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन सिस्टम अपग्रेडेशन वर्कसाठी जवळपास 145 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे स्टँड अलोन नंबर बघितले तर ICICI बँक लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन
क्वार्टर 2 मध्ये आला आहे 41,758 कोटी रुपये. ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 12,359 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघितला आणि मित्रांनो, हा जो NPA असतो तो जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA जो पर्सेंटमध्ये आहे तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 1.58% आला आहे. तसेच ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.39%. तसेच मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 76,691 कोटी रुपये. HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 18,641 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण HDFC बँक लिमिटेडचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट बघितला तर HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.24%. तसेच HDFC बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.42%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो, अशी कंपनी जी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे आणि आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेली सर्वात मोठी कंपनी आहे मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने. आणि त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2,54,623 कोटी रुपये. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आला आहे 22,092 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी अपडेट बघितली आहे ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.